अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार नाही अशी चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे। नेमकं काय परिस्थिती आहे? अख्ख्या महाराष्ट्राने 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बघितलं की ज्या पद्धतीनं ह्या योजना आल्या महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेपासून शेतकऱ्यांची वीज बिल माफीपर्यंतच्या हे सर्व आर्थिक शिस्त, महाराष्ट्राच्या तिजोरीवर पण त्याचा भार पडणार नाही आणि राज्याला एक आर्थिक शिस्त लागेल, हे 10व्यांदा ज्यांनी अर्थसंकल्प मांडला की अर्थातच तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे। त्यामुळं राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल तर अजितदादांकडेच अर्थ खातं असलं पाहिजे। महायुतीमध्ये अर्थमंत्री म्हणून दादाच शोभतात। जर ते अर्थमंत्री खात्यासाठी वाटाघाटी होत असतील आणि आम्हाला समजलं की भारतीय जनता पार्टीकडेच गृह आणि अर्थ राहत असेल, गृह त्यांच्याकडे ठेवा, ते त्यांच्या पक्षाला शोभणारं खातं आहे, पण अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शोभणारं असल्यामुळं ते अजितदादांकडे राहावं अशी आमची इच्छा आहे। नाही तर त्या महायुतीला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। एक विकृतीचं प्रदर्शन दिसतं आहे की कोणीतरी एखादा माथेफिरू येतो, संविधान शिल्पाची तोडफोड करतो आणि साहजिक आहे आंबेडकरी जनतेमधून त्या गोष्टीचा उद्रेक होणं साहजिक आहे। पण त्यानंतर ज्या पद्धतीनं कॉम्बिंग सुरू आहे, ज्या पद्धतीनं मारहाण सुरू आहे, आम्ही कुठल्या जाळपोळीचं हिंसेचं समर्थन करत नाही, पण अशा प्रकारे संविधानाच्या शिल्पाची विडंबना होणं आणि फक्त आंबेडकरी समाजच रस्त्यावर उतरणं हेही मला वाटतं चुकीचं आहे। कारण संविधान जर आपण प्रत्येकासाठी असं मानतो तर निषेध सर्व स्तरातून झाला पाहिजे। सरकारला आमची विनंती आहे की कॉम्बिंगही थांबवा, जे कोणी दोषी असतील त्यात कारवाई करायला आमचे काही म्हणणं नाही, पण अशा प्रकारे संविधान शिल्पाची तोडफोड करणारा माथेफिरू तो अटक झाला आहे, पण त्याच्यामागं कोणती आणखी प्रवृत्ती आहे का तीसुद्धा शोधून काढली पाहिजे। आणि या निमित्तानं आंबेडकरी समाज हा अत्यंत जागरूक आहे हे परत एकदा महाराष्ट्राला दिसून आलं। काही राजकीय अन्वयार्थ निघतात का? 12 डिसेंबर हा पवारसाहेबांचा आणि 13 डिसेंबर हा प्रतिभा काकींचा वाढदिवस असतो। दरवर्षी कुटुंबातले सदस्य त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, दिल्लीचं संसदीय अधिवेशन सुरू आहे, त्याचप्रमाणे सध्या सत्ता सरकारमध्ये मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा आहे आणि त्यामुळं प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, दादा, सुनेत्रावहिनी, पार्थ पवार हे सर्वजण जाऊन साहेबांचा त्यांनी आशीर्वाद घेतला। अर्धा तास त्यांनी जे चर्चा केली ते स्वतः मीडियासमोर येऊन अजितदादांनी सांगितलेली आहे। त्याचा कुठला वेगळा राजकीय अर्थ लावण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। शेवटी पवारसाहेब मोठे आहेत आणि कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, हेच पवार परिवारांची शिकवण महाराष्ट्राला आलेली आहे। अजितदादांनी ते परत एकदा सिद्ध करून दिलं आणि अजितदादा ज्यावेळेस भेटीला गेले त्यावेळेस साहजिक आहे संजय राऊतांचा पोटशूळ उठणं, जितेंद्र आव्हाडांचा पोटशूळ उठणं, अशी लोकं जी आहेत लंका दहन करणारी, त्यांना कधीच वाटणार नाही की दोन्ही परिवार एकत्र आले पाहिजे। त्यामुळं आज अजितदादांनी महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवार साहेबांचा जो संस्कार आहे तो दाखवून दिला आहे, याबद्दल आम्ही कार्यकर्ते म्हणून मनस्वी या गोष्टीचं स्वागत करतो। अजितदादा आल्यानंतर सुप्रियाताईंनी दरवाजा जो आहे त्या हॉलचा तो लावून घेतला होता, बंदद्वार चर्चा झाली, काही राजकीय अन्वयार्थ, काही राजकीय नांदी याची आहे का? बंददाराआड चर्चा सर्वच लोक करत असतात। शेवटी थंडीचे दिवस आहेत, जास्त थंडी वाजू नये म्हणून काळजी घेतली असेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।